नमस्कार, माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आहे। तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचे कोफ्ते, म्हणजे लौकीचे कोफ्ते। तर कोफ्ता करी करण्यासाठी सगळ्यात आधी आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया। त्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण 2 मोठे चमचे तेल घालून घेणार आहोत। आता तेल गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊया। सगळ्यात आधी मी इथं मोठी विलायची घेतलेली आहे, 3 ते 4 लवंग, 1 तेजपान, जिरे, बडीशेप, कढीपत्ता आणि काजू। याच्यासोबतच आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा आता आपण थोडासा परतून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊ। आता याच्यावर आपल्याला कश्मीरी लाल मिरची घालून घ्यायची आहे। आणि त्याच्यासोबतच आपण पाणी घालून घेणार आहे। आता हे आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे, जोपर्यंत टोमॅटो आपले गाळ होत नाही। तर आता हे टोपण लावून मी ह्याला शिजवून घेते। टोमॅटो छान शिजलेले आहेत। आपण ह्याला साईडला ठेवून देऊ थंड होण्यासाठी। थंड झाल्यानंतर ह्याला आपल्याला मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचं। आता ग्रेव्ही थंड होती तोपर्यंत आपण कोफ्ते करून घेऊया। तर कोफ्त्यासाठी मी इथे एक मोठा घेतलेला आहे कद्दू। याला आपल्याला याचं हे वरचं साल असं ह्याचं काढून घ्यायचं। आता हे साईडचं कट करून घेऊ आणि ह्याला आपल्याला छान किसून घ्यायचं आहे। तर हे मी कद्दू चांगला खिसून त्याला इमिजिएट लगेच पाण्यात घालायचं, नाहीतर मग तो ना काळा पडतो। आणि त्याच्यात थोडंसं मी मीठ घालून घेते। आता ह्याला ह्याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं या पद्धतीने। आपण आता ह्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेले। आता याच्यात आपण मसाले घालून घेऊया। अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, थोडीशी हिरवी मिरची चिरलेली बारीक कट करून घेतलेली आहे, ऑप्शनल आहे, 1 चमचा धन्याचा पावडर, मीठ, कोथिंबीर आणि मी इथं बेसन घेतलेलं आहे, पण हे छान आपल्याला भाजून घ्यायचंय। एक साधारण अर्धी वाटी घेतलेले, म्हणजे ह्याचं व्यवस्थित बाइंडिंग होतंय। आता हे छान आपण मिक्स करून घेऊया। अजून थोडं बेसन घेणार आहे। तुम्ही साधं न भाजता घेतलं तरी पण चालतंय, पण भाजल्यानंतर ना त्याचा फ्लेवर खूप छान येतो।
मग ते भाजून घ्यायचं. आता ह्याचे आपण छोटे छोटे छान गोळे करून घेऊया. हे या पद्धतीने थोडंसं तळताना तुम्ही बघायचं, जर ते परत फुटत असतील तर थोडंसं त्याच्यामध्ये तुम्ही अजून बेसन ऍड करू शकता. आता या पद्धतीने मी हे सगळे गोळे करून घेते. तर कोफ्ते आता आपले तयार झालेले. मी एका साईडला तेल पण ठेवलं होतं गरम करायला. तर आता हे तेल पण तापलेले. तर आपल्याला मीडियम फ्लेमवर हे सगळे कोफ्ते तळून घ्यायचे. हे अजिबात फुटले नाहीत, म्हणजे आपलं बेसन एकदम व्यवस्थित पडलं होतं. बघा हे किती छान झालेले. मस्त गोल्डन रंगावर येईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आणि बारीक गॅसवर करायचं, म्हणजे ते मधून असे व्यवस्थित छान तळले जातात. जर गॅस मोठा असेल तर फक्त वरनं ब्राऊन होतं आणि मग ते मधून सगळं आपल्याला कच्ची पेस्ट येते. मग हे तयार झालेले. आता याच पद्धतीने मी बाकीचे पण सगळे तळून घेते. आता ही ग्रेव्ही मी मिक्सर मध्ये छान वाटून घेतलेली आहे, एकदम बारीक करून घेतलेली आहे. हे बघा. आता ह्याला आपल्याला एका चाळणीतनं गाळून घ्यायचं आहे, म्हणजे जर ह्याच्यात काही पार्टिकल्स राहिले असतील तर ते सुद्धा सगळे निघून जातात आणि एकदम छान टेक्स्चर येतं आपल्या ग्रेव्हीला जर तुम्ही ह्याला चाळून घेतलं तर. हे बघा हे सगळे असे त्याचे पार्टिकल्स निघून जातात. काही टोमॅटोच्या बिया वगैरे काही जर राहिला असेल तर. हे बघा अशी छान आपल्याला एकदम ग्रेव्ही मिळते. तर असंच मी पूर्ण ग्रेव्ही चाळणीतनं काढून घेते. बघा ही ग्रेव्ही आता आपली तयार झालेली आहे. आता आपण भाजी करून घेऊ. आता भाजी करण्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि मी ग्रेव्ही करताना त्याच्यामध्ये जे आपण तेजपान घालून घेतलं होतं, तेजपान आणि मोठी विलायची, ते बाजूला करायचं आणि मग ते मिक्सरला वाटून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात. एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे. त्यात आपण थोडंसं बटर घालणार आहोत. त्याच्यात मी अद्रक लसणाची पेस्ट घालून घेते. आता याच्यावर एक अर्धा चमचा हळद, एक चमचा तिखट. आता याच्यामध्ये जी आपण ग्रेव्ही करून घेतलेली आहे ती घालून घेऊ. किती छान टेक्स्चर आलेलं आहे भाजीला, सेम हॉटेल सारखं. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या. आता ह्याला असंच आपल्याला एक 5 मिनिट ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे. आता याच्यात थोडंसं पाणी घालून घेऊ आपण. त्यात आपण थोडं दूध घालून घेऊ. दुधाने काय थोडंसं क्रीमी टेक्स्चर येईल त्याला. जास्त नाही घेतले मी, अर्धी वाटी दूध घातले फक्त.
त्या चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. कोथिंबीर, थोडीशी साखर घालून घ्यायची म्हणजे टोमॅटोचा फ्लेवर छान बॅलन्स होते. आणि कसुरी मेथी. आता ह्याला एक छान 5 मिनिट उकळी येऊ द्यायची. मग आपली भाजी तयार होईल. आता ही ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. आपण याला सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया.